समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. खरं तर विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, मात्र विशेष अधिवेशनामध्ये कार्यक्रम होता शपथविधीचा. नवनिर्वाचित आमदार आहेत, आमदार निवडून आलेले सगळे तुम्ही शपथ घेणार होता. भव्याने मात्र या शपथविधीवरती बहिष्कार टाकला होता. त्या आमदारांनी शपथ घेतली नाही, मात्र तुम्ही शपथ घेतली. विशेष म्हणजे आता अशी सुद्धा चर्चा की तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतात. नेमकं प्रकरण काय जाणून घ्यायला आवडेल. मी 11 वाजता नेहमीप्रमाणे असेंब्लीमध्ये आलो, बसलो. तेव्हा महाविकास आघाडीचे काय सदस्य होते, पण आम्हाला काहीच कल्पना नव्हती, कुणीच काय कळवलेला नव्हता. प्रथा आणि परंपरा जी आहे त्याप्रमाणे ज्या क्रमांकावर मला शपथ घ्यायची होती मी घेतलो. घेऊन बाहेर आलो तर एवढे फोन तुम्ही का घेतली, महाविकास आघाडीने असा निर्णय घेतलाय, आम्हाला कोणतीही निरोप नव्हता, म्हणून आम्ही घेतलीये. आणि मला असं वाटतं की शपथ घेणं हे आपल्याला बंधनकारक आहे. आपण घेतलेली आहे, ते प्रथा आणि परंपरा प्रमाणे घेतली. मात्र महाविकास आघाडीमध्ये एकीकडे ईव्हीएम वरून ज्या प्रकारे घोटाळा झालेला आहे, मतदानाची आकडेवारी लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, त्यावेळेस पोस्टल मतदान असेल, बॅलेट पेपर असेल, ईव्हीएम असेल, यामधल्या फरकावरून ज्या प्रकारे राजकारण झालं, त्यामुळे कुठेतरी हा बहिष्कार असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याचा फरक समाजवादी पक्षाच्या आमदारांना पडत नाही का? ज्या प्रकारे शपथ घेतली अशा प्रकारचा वाद आता उपस्थित होता. राष्ट्रमध्ये समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते अखिलेश यादवजींनी भूमिका घेतलेली की आपल्याला बॅलेटवर इलेक्शन पाहिजे. तर ती भूमिका राष्ट्रमध्ये घेतली समाजवादी पार्टीने. तर काही निर्णय घेतलेला आहे ते महाविकास आघाडी, ते कळवले असते तर आम्ही सोबतच राहण्याचा आमचा निर्णय. आम्हाला कळवले नाही म्हणून आम्ही शपथ घेतली. एकीकडे तुम्ही आता शपथ घेतलेली आहे. अबू आझमी म्हणत की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, तुम्ही म्हणत की आम्ही अजूनही महाविकास. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की काल मिलिंद नार्वेकर साहेब त्यांनी एका ट्विट माध्यमातून एक ट्विट केलं होतं. ते ट्विट मध्ये त्यांनी 7 डिसेंबरला जे बाबरी मस्जिद जी शहीद केलेली आहे त्याच्यावर त्यांनी अभिमान आहे असं सांगितलं होतं. महाविकास आघाडीमध्ये एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग आहे, काय विषय घ्यायचे काय नाही घ्यायचे. तर आम्ही त्यांना आठवण करून दिलेली आहे की लोकसभामध्ये आणि आता असेंब्लीमध्ये तुम्हाला सर्व समाजाचे आणि सेक्युलर पार्टींचे मते मिळालेले आहेत, तर अशी भूमिका घेऊ नका. आणि अबू आझमी साहेबांनी काय म्हटलंय की जर ते कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतील तर आम्हाला राहणं शक्य नसेल, अशी भूमिका आहे. आणि आम्हाला वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी स्पष्टीकरण करावं. लोकसभेमध्ये केवळ वापर झालाय का असं वाटतं? आता काही असं बोलणं चुकीचं होईल, पुढे बघू, ते स्पष्टीकरण करतील. पण आज समाजवादी पार्टी महाविकास आघाडीमध्ये आहे. बरं, या आता तुम्ही म्हणतात की आज समाजवादी पार्टी महाविकास आघाडीमध्ये आहे. यापुढे जर का असं काही निर्णय, ज्या प्रकारे मिलिंद नार्वेकरांचं ट्विटचं उदाहरण तुम्ही दिलं, मात्र त्यावरती जर का ते ठाम राहिले, तुम्ही बाहेर पडणार, मात्र बाहेर पडल्यानंतर पुढचं तुमची भूमिका काय असणार आहे? बघा, जर आणि तरला उत्तर नसतं. मला असं वाटतंय की जी भूमिका मिलिंद नार्वेकर साहेबांनी घेतली ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारला पण मान्य नसेल असं माझं मत आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते रईस शेख, ज्यांनी आपण पाहतोय एकंदरीत विधान भवनामध्ये आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन जे आहे ते पार पडत आहे. मात्र या सगळ्यामध्ये बातमी समोर आली होती ती म्हणजे समाजवादी पक्षाचे जे 2 आमदार आहेत, अबू आझमी, रईस शेख असतील, हे मात्र आता महाविकास आघाडीतून बाहेर पडणार. मात्र रईस शेख यांनी आपल्याशी बातचीत करत असताना आम्ही अजूनही महाविकास आघाडी सोबतच आहोत. मात्र मिलिंद नार्वेकर ज्या वक्तव्य करत आहात बाबरी मस्जिद थांबण्यासंदर्भातील, ज्या 7 डिसेंबरला त्यांनी ज्या प्रकारे ट्विट केलं होतं, त्याला दुजोरा जर ते देत असतील आणि या सगळ्याला हिंदुत्वाची भूमिका जर ते घेत असतील तर निश्चितच आम्हाला विचार करावा लागेल, अशी भूमिका कुठेतरी अबू आझमींची होती. अशा प्रकारचं स्पष्टीकरण रईस शेख यांनी दिलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.